महाचर्चामध्ये आपले स्वागत आहे। सध्या आपण आहोत बंडीशेगावमध्ये। माऊलींची पालखी बंडीशेगावमध्ये आगमन करत आहे। माऊलींचं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह दर्शन होईल। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही पाहू शकता माऊलींचा नगारखाना जो आहे तो बंडीशेगावच्या ब्रिज जवळ आलेला आहे। तुम्ही पाहू शकता बंडीशेगावचं बस स्टँड आहे, त्याच्या समोरच नगारखाना आलेला आहे। माऊलींचा नगारखाना हा निघालेला आहे आणि माऊलींचे जे अश्व आहेत ते आता तुम्हाला पाठीमागून येताना दिसतील। पाहू शकता काही वेळातच माऊलींची पालखी बंडीशेगावमध्ये येईल। याचे लाईव्ह तुम्हाला दर्शन आपण करणार आहे। तरी आपल्या महाचर्चा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माऊलींची पालखी बंडीशेगावमध्ये आल्यानंतर आपण ते लाईव्ह दर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे। व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। पाहू शकता माऊलींचं अश्व आहे, तुम्ही दर्शन घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही पाहू शकता हे माऊलींचं जे दुसरं अश्व आहे हे आता बंडीशेगावच्या दिशेने निघालेले आहेत। तुम्ही पाहू शकता बंडीशेगावच्या दिशेने निघालेले आहेत। माऊलींचा नगारखाना बंडीशेगावच्या पुढे निघालेला आहे। मला वाटतं ब्रिजच्या वरूनच पालखी पुढे जाईल, कारण जे अश्व आहेत ते वरून पुढे चाललेले दिसत आहेत। तर आपण शेवटपर्यंत कंटिन्यू व्हिडिओ करा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका। तुम्ही पाहू शकता दिंडी क्रमांक 22 रथाच्या पुढे, दिंडी क्रमांक 21 अशा फक्त आता 20च दिंड्या राहिलेल्या आहेत। सर्व दिंड्या गेल्यानंतर माऊलींची पालखी तर या ठिकाणी येईल आणि माऊलींच्या पालखीचं तुम्हाला मी लाईव्ह दर्शन या व्हिडिओमध्ये करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, रामकृष्ण हरी अशी कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या सर्व मित्रमंडळी नातेवाईकांना दर्शन घेता येईल। यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही पाहू शकता आता फक्त दिंड्या 20च दिंड्या राहिलेल्या आहेत, 19 अशा सर्व दिंड्या जातील आणि त्या पाठीमागे माऊलींचा रथ असेल। आता माऊलींच्या ज्या दिंड्या आहेत त्या मानाच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत। माऊलींचा आजचा मुक्काम हा वाकरी या ठिकाणी असणार आहे। आजचा पालखीचा मुक्काम वाकरी या ठिकाणी असणार आहे। पाहू शकता दिंडी क्रमांक 18 फक्त आता 18 दिंड्या पाठीमागे राहिलेल्या आहेत। त्यानंतर माऊलींचा रथ बंडीशेगाव या ठिकाणी येईल। दिंडी क्रमांक 16 तुम्ही पाहू शकता फक्त 16 दिंड्या राहिलेल्या आहेत। दिंडी क्रमांक 15 हा जो ध्वज आहे हा एक मानाचा ध्वज आहे। तुम्ही पाहू शकता जो रिंगण चालू करताना पहिल्यांदा हा ध्वज हातामध्ये घेऊन पूर्ण रिंगणात फेरे मारले जातात आणि त्यानंतरच जे माऊलींचे अश्व असतं ते या रिंगणातून धावत असतं। व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु व्हिडिओ नक्की पहा पूर्ण। शेवटी माऊलींची जी पालखी येईल त्या पालखीचं तुम्हाला लाईव्ह दर्शन या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। फक्त 10 ते 12 दिंड्या आता राहिलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता फक्त 11 दिंड्या आता बाकी आहेत। तुम्ही पाहू शकता फक्त आता 10 ते 11 दिंड्या राहिलेल्या आहेत। त्यानंतर माऊलींची जी पालखी आहे, पालखी रथ तो येईल। तुम्हाला या व्हिडिओमध्ये माऊलींच्या पालखी रथाचं लाईव्ह दर्शन मी दाखवणार आहे, तरी
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सांभाळावं लागते. तुम्ही पाहू शकता फक्त आता 5च दिंड्या राहिलेल्या आहेत. त्यानंतर माऊलींचा रथ बंडीशेगाव या ठिकाणी येईल. दिंडी क्रमांक 5, फक्त 5 दिंड्या राहिलेल्या आहेत. त्यानंतर माऊलींचा रथ या ठिकाणी येईल आणि या पालखीचं आपण तुम्हाला लाईव्ह दर्शन या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहोत. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहू शकता दिंडी क्रमांक 4 रथाच्या पाठीमागे, रथापुढे आता फक्त 4च दिंड्या राहिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता 3 नंबरची दिंडी आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता माऊलींचा रथ आता आलेला आहे पुढे. माऊलींच्या रथाचं पालखीचं लाईव्ह दर्शन आपण तुम्हाला दाखवणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माऊलींचा पालखी रथ आता बंडीशेगावमध्ये दाखल झालेला आहे. पाहू शकता माऊलींचा रथ आता बंडीशेगावमध्ये आलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही माऊलींच्या पादुकांचं तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहू शकता तुमचं लाईव्ह दर्शन झालं असेल तर रामकृष्ण हरी अशी कमेंट करा. तुम्ही बघू शकता इथं दर्शनासाठी किती गर्दी केलेली आहे. बंडीशेगावचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरूनच माऊलींचा पालखी रथ पंढरपूरकडे जाईल. आज माऊलींचा मुक्काम वाखरी या ठिकाणी असणार आहे. तुम्ही पाहू शकता दर्शनासाठी खूप गर्दी केलेली आहे. जर तुमचं दर्शन झालं असेल तर रामकृष्ण हरी अशी लाईव्ह कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. रामकृष्ण हरी.